वेलकम सगळ्या विद्यार्थ्यांचं. आज आपण गणित भाग 2 कडे वळणार आहोत बरं का. भाग 1चं पहिलं प्रकरण पूर्ण केलंय. आता गणित भाग 2चं प्रकरण पहिले समरूपता आपण पाहणार आहोत. समरूपता हे प्रकरण पाहिलं. मग समरूपतेमध्ये दैनंदिन जीवनातील उदाहरणं तुम्हाला माहिती असतील. समरूपता म्हणजे काय? हुबेहूब त्याची प्रतिमा. आता समजा तुम्हाला सांगता येतात का बघा. हुबेहूब आता फोटो, तुमचा फोटो आयडेंटिटी साईज फोटो किती इंचाचा असतो? कमीत कमी 1.5 ते 2 इंचाचा असतो. आणि तुम्ही प्रत्यक्ष किती इंचाचे असता? आपण 5 फुटाचे असतो. पण तुमचा चेहरा फक्त 6 इंचाचा आहे म्हणून 6 इंचाचा फोटो असतो का? नाही. किती 1.5 ते 2 इंचामध्ये तुमचा चेहरा दिसतो. मग त्याच्यामध्ये फक्त 1-1.5 इंचाचं नाक येतं का हो? नाही. पूर्ण चेहरा त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे आपली प्रतिकृती तिथं दिसते. यालाच काय म्हणायचं? समरूपता. आणखीन काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. फोटोच असं नाही. आता बिल्डिंगचा नकाशा एका कागदावरती असतो. मग बिल्डिंग एका कागदावर उभारते का? नाही. प्रत्यक्ष बिल्डिंग तर मोठी असते, पण त्याची प्रतिकृती मात्र आपण काय करतो? एका कागदावर काढतो, त्याचा नकाशा काढतो. यालाच काय म्हणायचं? समरूपता. तर आपण अभ्यासक्रमामध्ये त्रिकोणाची समरूपता पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? त्रिकोणाची समरूपता. आता त्रिकोण म्हणजे काय ते माहिती पाहिजे आपल्याला. त्रिकोणाला बाजू किती असतात? आता मी एक त्रिकोण काढणार आहे बघा इथं. त्रिकोण ABC. या त्रिकोणाला बाजू किती आहे तो सांगा. त्रिकोणाला बाजू किती आहेत? 3. कुठल्या बाजू आहेत? बाजू AB, बाजू BC, बाजू AC. कळतंय का? त्रिकोणाला 3 बाजू. त्रिकोणाला कोण किती असतात? त्रिकोणाला कोण 3 असतात. कोण A, कोण B आणि कोण C. आता दुसरा त्रिकोण काढते बघा. त्रिकोण PQR. याला सुद्धा बाजू किती असणार? 3. बाजू PQ, बाजू QR, बाजू PR. कोण किती असणार? 3. कोण P, कोण Q, कोण R. कळतंय? 3 बाजू व 3 कोण मिळून तयार होणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो? त्रिकोण. मग आता दोन्ही त्रिकोणाचं निरीक्षण करा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. हे दोन्ही त्रिकोण समान दिसतात का? नाही, पण प्रमाणात दिसतात. मग समरूपतेची व्याख्या कशी सांगायची? तर 2 त्रिकोणामध्ये बाजू प्रमाणात आणि कोण एकरूप असतील, तर त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण असे म्हणायचं. बाजू प्रमाणात आणि कोण एकरूप असतील तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं? समरूप त्रिकोण. आता बघा इकडं समरूपतेचं चिन्ह काय आहे? समरूपतेचं चिन्ह बघा. समरूपतेचं चिन्ह हे काय? समरूपतेचं चिन्ह. मग शिरोबिंदू कोणकोणते आहेत? ABCचे बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि PQRचे बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R. म्हणजेच शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार ABC एकाच एक संगती PQR. मग बाजू प्रमाणात म्हणून काय येणार? बाजू AB छेद बाजू PQ बरोबर. दुसरी बाजू आता BC छेद काय येणार? QR.
आता तिसरी बाजू, बरोबर, तिसरी बाजू AC छेद PR, हे काय झाले बाजू प्रमाणात. आणि कोण एकरूप, कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q, कोण C एकरूप कोण R. लक्षात येते का बघा. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एकसंगतीनुसार, शिरोबिंदूतील एकाच एकसंगती कोणत्या आहेत? ABC, एकाच एकसंगती PQR. बाजू प्रमाणात AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q, कोण C एकरूप कोण R. म्हणजे बाजू प्रमाणात कोण एकरूप म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. ABC समरूप त्रिकोण PQR. कळते सगळ्यांना? समरूपतेची व्याख्या कळाली. म्हणजे समरूप त्रिकोणाची व्याख्या कशा पद्धतीने होते लक्षात येत आहे. तर आज आपण थोडंसं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाहणार आहोत. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला पाहायचं आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया, हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हे आपल्याला आता सिद्ध करायचे. त्याच्यासाठी काय करतो आपण? सिद्ध करायचं म्हटल्यानंतर अगोदर आकृती काढतो. अगोदर काय काढतो? आकृती करतो आपण. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे किती त्रिकोण काढले पाहिजेत? दोन त्रिकोण काढले पाहिजेत.
त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. बघा पक्ष काय लिहिणार आहे बघा इथं. पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये रेखा एडी लंब बाजू बीसी व त्रिकोण PQR मध्ये रेखा PS लंब बाजू QR. साध्य म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचंय, काय सिद्ध करायचंय, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. क्षेत्रफळ म्हटलं तरी एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR वाचत लिहायचंय बरं का. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची. पहिल्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे? BC. संगत उंची AD. दुसऱ्या त्रिकोणाचा संगत पाया QR आणि उंची PS यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता सिद्धता बघा. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर त्रिकोणचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची BC गुणिले AD. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. त्याच पद्धतीनं एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले पाया कोणता आहे? QR. संगत उंची PS. याला सुद्धा कारण काय येणार? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. मग आता आपल्याला साध्य काय करायचंय? ABC भागिले PQR विधान 1 भागिले विधान 2 करायचे. म्हणून तिसरं विधान लिहिणार आहे. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD छेद 1/2 गुणिले QR गुणिले PS. पहिलं विधान भागिले दुसरं विधान.
पहिलं विधान भागिले दुसरं विधान. कळतंय ना सगळ्यांना? मग आता अंश आणि छेदकडं बघा. 1/2 1/2 समान आहेत, घालवा, भाग गेले. म्हणून चौथं विधान एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. चौथं विधान काय येईल बघा. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर राहिलेलं BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. QR गुणिले PS. विधान 1, 2 आणि 3 वरून. विधान 3 वरून. इथं विधान 1 व 2 वरून. साध्य मिळालं का बघा? आलं सगळ्यांच्या लक्षात येत आहे? याच पद्धतीने आपल्याला समान पाया आणि समान उंची असणाऱ्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढता येईल. बघा इकडं सगळ्यांनी निरीक्षण करा. आता पुढचं बघा. समान पायाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. समान पायाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. किंवा उंचीच्या गुणोत्तरा एवढे असतात. समान पायाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात किंवा संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असतात. आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्रिकोण एबीसी, त्रिकोण PQR. AD लंब BC, PS लंब QR. मगासारखंच आकृती काढलंय मी. मग याच्यामध्ये पक्ष काय येणार? मगासारखंच पक्ष येणार. काय येणार पक्ष? त्रिकोण एबीसी मध्ये रेख AD लंब बाजू BC व त्रिकोण PQR मध्ये रेख PS लंब बाजू QR. आता समान काय दिले आपल्याला? पाया समान दिलाय. म्हणजे रेख
BC एकरूप रेख QR. एकरूप रेख QR. कळतंय का बघा. मग याच्यावरून आपल्याला आता सिद्धता बघायची आहे. साध्य एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR काय म्हणलंय, समान पाया असेल तर उंचीच्या प्रमाणात म्हणजे AD छेद PS. AD छेद PS. लक्षात येते का बघा. आता हेच आपल्याला सिद्धतेच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 पाया गुणिले उंची 1/2 गुणिले BC गुणिले AD. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. तसंच दुसरं विधान, एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले QR गुणिले PS. याला सुद्धा कारण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. तिसरं काय एकरूप दिलंय, रेख BC एकरूप रेख QR. रेख BC एकरूप रेख QR. हे दिलेलं आहे म्हणजे पक्ष. मग आपल्याला साध्य काय गाठायचं आहे, विधान 1 आणि 2 भागाकार करायचे. विधान 1 आणि 2चं काय करायचं आपल्याला, भागाकार करायचे. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD छेद 1/2 गुणिले QR गुणिले PS. विधान 1 व 2 वरून. मग 1/2 1/2 समान गेले. BC एकरूप QR आहे म्हणजे BC आणि QR गेले. म्हणून 5वं विधान, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AD छेद PS. AD छेद PS. विधान 3 व 4 वरून. विधान 3 व 4 वरून. कळतंय का. आता हे समान पायाचं झालं. तसंच तुम्हाला समान उंचीवरून सुद्धा काढता येईल. समान उंचीवरून काय येणार, समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC छेद QR येणार. BC छेद QR येणार. यावरून तुम्हाला मी घरचा अभ्यास देणार आहे.
आजचा घरचा अभ्यास आहे सराव संच 1.1 सोडवा. सराव संच 1.1 सोडवा आणि त्यामधील काय अडलेली उदाहरणं असतील तर माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाउंटवरती टाकून त्या प्रश्नाची उत्तरं सोडवून घ्या. तुमचा घरचा अभ्यास मात्र तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.